ऐक माझ्या भाकरी झाल्यात करून. हे झालं का नाही अजून निवडून? निसूच राहिले. अगं 1 तास झाले एवढेशे. याच्यात काय होणार आहे कालवण? अगं मग करते हळूहळू, चिलतच नाहीये. आता माझ्या भाकऱ्या झाल्यात करून, ते घे तू कालवण करून. मी नाही बाई करणार. कालवण मी करायचं का? काल तर मी केलं होतं कालवण. आज तुला करायला काय होतं मग? मग भाकऱ्या कोणी केल्यात? मग ठीक आहे ना, भाकऱ्या केल्या तर केल्या. रात्रीचा मी करून स्वयंपाक, आत्ताच कर तू. हे कालवण पण कर आणि ते कपडे पण धुवायचे पडले ते पण धु. कपडे बिपडे मी काही नसते धुत. का का म्हणजे का? कालच सगळं घर साफ केलंय मी, त्यावेळेस नाही आली तू. अगं बाई, तू साफ केलं म्हणजे तू तुझी खोली साफ केली. माझी खोली साफ केली म्हणजे अख्खा हॉल पण साफ केलाय. त्या हॉल मध्ये तू पण राहतीस ना. हॉल साफ केलाय आणि तिथं ब्लँकेट पडलं होतं तुझं, ते घडी पण घालता येत नाही तुला ब्लँकेटची. हा, घडी घालता येत नाही पण कशी ना मशी तरी घातली होती ना मी. अगं कुठं घातली होती घडी? मी घातली ब्लँकेटची तुझ्या. असं हे कोणी केलं होतं मग? काय हे ए यार, मी कवचारी बसलोय तुमच्या भांडणात. चहा तरी द्या. तुमचं काय मधीच? काय बाबा तुमचं सारखं काही चहा लागतो तुम्हाला? तुमच्या किरकिरीमुळे तास झालं बसतोय तिकडे. निदान चहा तरी म्हाताऱ्याला. अहो पण आता मी भाकऱ्या करत बसले होते ना. दोघीत नाही तर कोणतरी करा ना. अहो तुम्हाला डायबिटीज आहे ना, मग कशाला गोड चहा पाहिजे असतं तुम्हाला? आणि दिवसात किती वेळा चहा पिता हो तुम्ही पण? मग काय तर काय कालवा काय चालला नेमका तुमचा काय? हा, एवढं गोड खाऊन म्हातारा तरी गोड बोलत नाही, नुसतं खवटवानी. चहा मागितला नुसतं त्याला. अहो आता घरातली कामं करायची, भाऊजी काही ह्यांना दिवसभर चहा देत बसायचा. अल्ला का वहिनी तुम्ही काही बी करा. आपण का तसं बोलता इथं? अहो आबांना तसं बोलताय म्हणजे? आता मी एक काम करते, ती करती का नाही करती तिचं तिलाच माहिती, पण त्यांना किती वेळा आता चहा देत बसायचा. वहिनी अहो तुम्ही एक काम करा, ही एक काम करीन. काय तुम्ही वाद घालीत बसताय? अहो मी तिला तेच सांगत होते का भाकरी मी केल्या तर कालवण तू करतो, म्हणती मी नाही करणार. काय ते तू पण करीच काहीतरी. रात्रीच मी केलं होतं काल. तू गप गड आता. वहिनी मला जेवायला वाढा लय भूक लागली मेन म्हणजे मला. अहो आता मी केल्यात भाकरी, कालवण नाही. मग एक काम करा, जा. अहो वहिनी तुम्हाला पडायला पाहिजे. मी रातभर झालं दारे वगैरे राहतो तुम्ही, पण सकाळ आल्यानंतर भाकरी कालवून तर नीट करीचा की एक जण कोणतरी. अहो मग भाकरी आहेत, एक काम करायचं नुसत्या भाकरी खा. नाही मग काम करायचं नाही, निघत तसंच बसून खाली जमन का तवा? अहो मी केलंय, तुमच्याच बायकोनी केलं नाही. बघा या अशी नट्टापट्टा करून नुसती बसती. तिला सांगा ना जरा, ए बाई जा ना तुझ्या नवऱ्याला कालवण तरी कर. करते मी कालवण. अहो काय हो, मी तुम्हाला बोलले होते ना वेगळं व्हायचं म्हणून. आणि तुमचं काय चाललंय? तुम्ही तो विषय पण काही ना. अहो वहिनी एक ना देख करा वहिनी, तुम्हाला एवढा त्रास होतोय ना. एक मिनिट, काय म्हणली आता ही? वाईलं व्हायचं म्हणजे तुमच्या नवरा बायकोचं हे चालतं काय वाईलं व्हायचं? हा, मग माझा पण नवरा तिकडं कारखान्यावर आहे, मी पण जाते की तिकडं. मला इथं तुमचं करायला काय, मला काय खूप वर नाही आलेलं. ऐ चिचुंद्रे, जास्त तोंड नको चालू. आता सांगते मी मोठी आहे. चिचुंद्रे बिचुंद्रे ना तुझी तिकडं बघ, काय तुझी वहिनी असेल चिचुंद्री. ऐ जास्त तोंड नको चालू, आताच सांगते. त्याच्यामुळेच मला वाईलं व्हायचंय माहितीये का? तुम्ही काहीतरी बोला की राव. अरे एवढी वर्ष करत आले यांचं, ही आता नाही आली काना मागून येऊन ती खट व्हायला बघती. बघा तुम्ही. माझं काय मत आहे, थोडं समजून घ्या दोघं जण. आता तुम्ही बाबावर जे ठरवलं तर ते ऐकतील का नाही? आता खूप झालंय सगळं. मी माझ्या बापालाच फोन करून बोलून घेते. अगं तुला बाप आहे मग काय मला आई बाप नाही का? मी पण माझ्या आई बापाला बोलवते आणि मी पण काय तो सोक्ष मोक्ष करते. मग जा लाव फोन, बोलव. तू पण लाव. चला तुम्ही काय तोंड बघत बसलाय? आता सांगितलं तसं मध्ये भिंत पडल. एक खोली तुला, एक तुला. काय काहीच हरकत नाही माझ्या पोरीला. मध्ये भिंत पडली म्हणजे तिचं खरकट पाणी सुद्धा नको तिच्या दाराला. असं होय. हा, मग काय. आणि ते राहिला विषय त्या जमिनीचा. तिची खालची अर्धी जमीन आहे का तिकडं आणि अलीकडची आम्हाला. अजून म्हणजे काय? आणि खरकट माझं नसतं, तुमच्याच पोरी काम नाही करत, तुमचीच पोरगी. हत्तीच्या कानातून आले काय? सगळं तुमच्या म्हणण्याने. ही पोरी काय काय आपण आम्ही अर्धा अर्धच अजिबात जमणार नाही. डोकंच नाही चालवायचं. देतच नाही काय? आणि घेत नाही. मामा सासूबाईची बोलते ती बरोबर आहे. काय बरोबर बोलतात? म्हणजे बायकोचं तर बायकोचं ऐकतून प्रत्येक निघतो सासूचं ऐकायला. मग काय हे तुमचं बघा. ऐका येऊ काय मग? नाही 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 नाही. ओय, खेचाचे कोर्टात त्यांना कशाला मला तेच वाटतंय. कोर्टात म्हणजे कोर्टात म्हणजे? कोर्टात म्हणजे झाले. नाही हे ना ह्यांना काय वाटतं माझा नवरा तिकडे आहे म्हणून हिला कसं समान. समानच चाललंय. मग मी काय म्हणते, थांब ग, तुला बोलता येत नाही. मला आधी सांगायचं नाही एवढं झालेलं. बसली नुसतं मुग गिळून घरामध्ये. हे बघ हे बघ, अर्ध्या जमिनीच्या वाटण्या चिचाचा अलीकडचा आम्हाला पोरीची आई आहे, पोराची नाही. नका अक्कल चालू. तुम्ही कोण आहे? मग तुम्ही कोण आहे? ते सांगतोय. माझे बाप आहे. माझे वडील एकटे. मग? मग माझा नवरा नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं? आणि माझा नवरा गरीब आहे म्हणून मी बोलते.
ते तर नवऱ्याला पुढे घ्या नाही नाही या ते इथं या. नाही, तुम्ही नाही. सांगा काय नाही करायचं सांगणार ती काय नाही सांगणार? मामा थांबा हो तुम्ही थोड्या वेळ बाजूला हा? तुम्ही मामाला का मध्ये खेचतात बरं मग नाही ते नाही, बोला गरीब तुम्ही नाही, गरीब आहे ना अहो, त्यांना तुम्ही काय माझ्या बोलता आईशी नाही बोला म्हणून. की माझ्याशी बोला अरे तुझ्या आईने तर खेळ केलाय सगळा नवऱ्याचं चलून द्याय ना पोरीचं चलून माझ्या आई बरोबर एवढी वर्ष मी सांभाळलंय धर, तू धर, सांभाळलाशी ना धर धर काय म्हणणं तुमचं काय नाही समान वाटण्या करा तुम्ही हा तुम्ही का बसा समान वाटण्या करा मी तेच सांगितलंय ना मी का वेगळं सांगितलंय का आणि हे राहिला विषय विहिरीचा 7 दिवस असतात 3.5 दिवस तुम्ही घ्या 3.5 दिवस आम्ही घेतो नसेल जमत 3 दिवस तुम्ही 3 दिवस आम्ही 1 दिवस त्या विहिरीला आराम वीर कुठं माहिती आहे का तुम्हाला हा वीर कुठं माहिती आहे ते विचारा आहे ना जावायला माहिती मला जावई माहिती आहे ना, ना, मला नाही ना माहिती. हा? काय चाललंय हा? हे बघ काय होईल ना ते तुमची रितसर पोरगी आहे ना? होईल. रितसर होईल रितसर वकिलाकडे होईल. आपण कागदपत्र करू चालेल ते बी कोर्टात हं. तिची आई लय वागी नाही ना ती नवऱ्याला सांभाळ हा. मी आहे तुझ्या पाठीमागे हे चल का यांच्या कुठं नादी लागते चला जाऊ बायपू चला हो, चला तुम्ही ना मला काय वाटतंय माहिती का यांना बोलून घ्यावं आता काय वाटतंय बाबा तुम्हाला बोलव तुझ्या नवऱ्याला नाही दोघं बी आता मला तेच वाटतंय, हा, चला. ऐकून घेते मग करतो आबा तुम्ही मला काय काय फोन करून बोलून घेतले मी कारखान्यात सुट्टी टाकून आले काय विषय अरे तुझ्या बायकोने तिच्या बापाला बोलावली हा त्या पोरीने तिच्या आई बापाला बोलावली कशासाठी ती वाटण्यात चालली तुला काय बोल का ना कुठं रानात गेलेत का अरे मला नाही सांगता येत हो. मी येते का नाही घरी आता तसं काय सांगता येत गेले एवढं खरं बरं बरं जाऊ दे बघू अरे पण आपल्या गावकी नाव ठेवतात लोक यासारखे भांडणं मला वाटण्यावर पाळी पण नाही ती चुकीचंच आहे असं बायांच्या वादात बरं मी बघतो आता येऊ दे त्यांना घरी मग सांगतो त्यांना चालतं बघू आता तुझे कळीच कोर्टात ना कोर्टातच खेचते मी पण नवऱ्याला शब्द बोलून जाय ना मामा बाया म्हणू नका माझी सासू आहे, आधी सांगतो बघून तुम्हाला आता माझा तुझ्या नवरा आणली येईल असते बाबा ना बघते. मग याला सांगितलं असतं या बायाला आणि याला पण होय हो कधी आले तुम्ही मी कधी काय ना तू मी काय विषय चाललाय हा? बघा ना सगळी आता चालतं तुम्ही. वहिनी सारखी व्हायला मागायला लागली त्याचं काय आहे का नाही काय वहिनी मागायला लागली मग कोण मागायला बरं बरं लागलं बरं तुमचं कोण ठरलं का मागायला लागलं ठरलं कसं ठरवलं ठरलं तर काय आहेत दाम ते काय ऐकत आहेत का त्यांच्या मनाने सांगत आहेत नाही, विहीर नाही. पाहिजे इकडं जाऊ, पाहिजे माझा ऐका. हा. ही मोठी हा. हिनीला समजून घ्यायला पाहिजे नाही नाही आधी तुम्ही बसा, जाऊन तुम्ही घेऊन कुठे जा. गेलते आता कुठे गेलते आता हिनी रानात मला गेलतो. बोलून गेलं कशाला गेलते वाटणी करायचं म्हणलं कशा ठरवले तुम्ही आम्ही काय म्हणलं अर्ध हा. ना ते मधीच तुमचं झाड आहे हा. तिथाचं हा. मला अर्ध तुम्ही घ्या पलीकडचं अर्ध हे- अलीकडचं आम्ही घेतो बरं तुम्ही कोणचं घेतलं वरच्या बाजूचं खालच्या बाजूचं कुठलं घ्या आम्हाला तू अजून काय तुला कोणचं आता आणि मा- घराचं काय केलंय घराचं भिंत टाकायचं ठरली ते म्हणले भिंत टाकू तुमची बायको म्हणली भिंत अशी टाकू भिंत टाकली. होय यांचं काय त्यांचं तुम्ही ठरवा काय करायचं नाही नाही ती बी सांगा ना मी 2-4 दिवस इकडे 2-4 दिवस तिकडे आता चालतंय, सगळं तसंच एक आहे. महिना माझ्याकडे नाही, एक महिना नाही, तिकडे. नाही, नाही, नाही. ती तिथं म्हणली मला म्हातारा अजिबात नकोय ए, म्हणली. खोटं बोलू नको. काय मी काय खोटं बोलले बोलू नाही, नको. मी आता म्हणली बरं बरं असं. कालो ना तू करू नको. कालो ना करू तुम्हाला पटलं हे सगळं कशाच आता हे सगळा कारभार त्या बाईने नाही हातात नाही असं घेतलाय. नाही वाटणे रितशीर झाल्यात का आता ह्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला पटलं हे सगळं मग तर ठरलंच आहे ना मग आपलं- विहिरीचं हिस्सं, वावराचं हिस्सं बाऱ्या पडल्या तुमचं बिताडाचं ठरलंय करून घेऊ म्हणायचं मग नोंद करायला लागेल ना त्याची हा. है ना करा तुम्ही तिथं कोर्टात ठरलंय इथं नाही तुम्ही कोण येतं माझी मम्मी आहे ती नाही नाही म्हणजे आईबाप आहेत ना तुझे हा. ही कोण आहेत तुझे आईबाप ही कोण आहे सोमा आपलं म्हातारं आहे. आपलं म्हातारं आहे नी मग ही बाहेरचे किती दिवसाचे झाले लग्न झाले तुझ्या लग्नाला झाले 2 वर्ष माझ्या लग्नाला झाले 3 वर्ष ही कोण आपल्या वाटणं ठरविणार मस्त आहे पण आता आम्ही कस काय ऐकलं तुम्ही बायकांनी आलं ना तुम्ही वाटणं ठरविणार कोण नाही नांदवायचे आम्हाला बायकाच जमन का तुम्हाला असं कसं कस तू बोलू नको एक शब्द बी बोलायच नाही आमच्या आईबापांनी काय केलंय कुठं नाल्यानं याच्यावर गेलेत हा यांना हमाली गेले पाय राहिले का यांचे हा पाईपलाईन काय तुम्ही येऊन पुरल्यात का काय तिथं काही हिरी तुम्ही बांधल्यात काय बोलता तुम्ही हा सासू तुम्ही कस काय त्याची सासू आली म्हणून वाटण्या करा ठरविलं का 3-3 पाय वाटणी एक आम्ही शब्द ठरवलं. बोलायचं नाही तुमचं तुमची सुद्धा बायको पहिली म्हणली अर्धी वाटणी करून भिंत घालायची ऐका ना म्हणून म्हणलं. अर्धी वाटणी करायची ना तुम्ही कोण ठरविणार तुमच्या पोरांचं तुम्ही ठरवा ना आमच्या आई बाबा आमच्या ठरविते अहो यांनीच ठरवलंय वेगळं राहायचं कोणी मग आम्ही काय करणार वेगळं राहिलोय मग तुम्ही आमच्या परस्पर करा नोंदी फिदी परत तुम्ही सगळं हिचीचं खाल्लं इकडला एकाला इकडलं तू कोणच्या अँगल तू राहायचं असलं तर राह तू नाही ठरवायचं ह्यांनी कष्ट किती घेतलेत माहिती का तुला अहो मला माहिती आता मी काही बघितलं नाही का सासूबाई गेल्यापासून मीच तर करते नाही ना. नाही नाही तू कबूल कस काय तू मला शक शब्दाने बोलली का अहो ती बाई आली ती फार ती ऐकून बाई नाही येत तू सुद्धा नव्हती. बाई बाहेरून आलेली 3 वर्ष झाले सासरी पटत नाही आम्हाला तुम्हाला यायचं असलं चहा पाणी प्यायचं नाही यायचं नाही इकडे घरी तुम्हाला सुद्धा
तुम्ही कोण आहेत आई बाप नाही ते जे ह्याला नाही कळलं पण मला कळतं बाहेर राहिलं 4 माणसात. पण मी काय म्हणते ऐका ना, आता ह्यांनी केलं म्हणून मी बोलले. नाही तुमच्या आई बापाला तुम्ही ठरवायचं का तुमच्या पोरांनी अशी करा बाहेर हिची वाटते हिस्सा मागतो तुम्हाला जमन का? अजिबात नाही. मागू का हिचा हिस्सा माग सोमात हिचा हिस्सा द्या तुम्ही हिचा हिस्सा मी मागतो सगळे हिचा हिस्सा जमन का तुम्हाला? ह्यांनी किती कष्ट केले यांचे ह्यांना आहे का काही चहा पाण्यासाठी ते किती तरी घेता मला माहित नाही. तुम्ही चहा पाणी तर देतात टायमाला. जाऊन दे गेला किती बोलतोय लागा. कोणाला किती बोलतो तू घोड्या तुला कळलं नाही बायको दापायचं मला बोलला का एका शब्दाने वाटणे मागतोय गेला ना त्यांच्याकडे थुतारवर करू तिकडं रानात झाली चूक मग आता. सुख झाली कान फडाय पाहिजे तुला बारीक आहे तू हानला लहानपणी हानला तसा एक अजून ठोका लावू शकतो हे नाही ठरविणार. यांचे आई बाप आपल्याला येऊन वाटणे करायला आपल्या बाप ठरवीन हे ठरविते ना आपले बाप. हा यांचा काहीच अधिकार नाही. तुम्ही आले गोडी गोडी चहा पाणी प्यायचं काय खायचं ते खायचं इथे येऊन अजिबात लवडे करायचे नाहीत. चहा पाणी करता येईल का गोडीत तुम्हाला नाही तुम्ही दोघे निघायचे इथून. हा ऐका ना, जाऊ ना. आता काम करता आले तर करा नाही तर गप एकमेका तोंड बघू नका पण गप काम करायची तुम्ही नाही ठरवायचं. आणि अण्णा तुम्हाला फक्त नाही लागलं ह्यांना सांगा ह्यांना नाही करा बाहेर काढले तिथून पुढे बर उपाशी ठेवू यांना नाही मग तू कळलं. सांग- तू सांगितलं बघू किती आई बाप किती दिवस सांभाळते तू बी. हो चालेल. चहा पाणी प्यायचं का तुम्हाला गुडीत हा असं आम्हाला वाटतं बे आमच्या आम्ही एकत्र राहायचं असेल तर राहून द्या. मग आमचं काय अजून कशातच काही नाही. एकत्र तर त्यांनी भांडण नाही आम्हाला तर काय बरं ह्यांनी आमच्या कानावर घातल्यावर आम्ही येतो. वाटण्या ठरविणार आमचा बाप आहे आम्हाला बापाने वाटणं ठरविलं नाही तर आपलं सरळ कारखान्यावर निघायचं आणि ह्याला कुठं आम्हाला करायचं ते करू दे. मग तुमचे पाय तुम्हाला शाबूत इकून खायला चालू करा तुम्ही मग बघतोय कशी काय वाटण्या करते बघू तस. नाही, जाऊ अरे द्या आता. कसं कसं ठेवलंय कसं कसं शाबूत ठेवलंय ती सांभाळा ना. चुकलं बाबा माझं खरंच माफ करा हा मला. ही बारकी तुम्हाला आता इथून पुढे चहा दे ही पाय चुपीन देणार ठेवा. परत माझं बी चुकलं मी बायकोचं ऐकलं दादा, खरंच चुकलं बरं का माझं. चुकलंय मान्य पण निदान सांगत ते ऐकणार ना. हा मग आता इथून पुढे मला फोन करायचा नाही यांना फोन करायचा अजिबात बायकायचं स्वतःची बुद्धी वापरायची थोडी ही नाही ठरविणार आपले वाटण्या करणारे. आणि तुम्ही आले गुडीनी चल बाई चहा करू सगळ्यांना हा, चल. असं जा. आणि बाबा तुम्हाला कमी साखर आहे, कारण की डायबिटीज आहे ना तुम्हाला हा, चल. सगळं होईल. हे असं पहिलंच वागायचं ना कशाला बाई आमच्या नाही पर्यंत नाही आली नाही काय तुम्ही माहिती. आई बापाने व्यवस्थित शिकवा फक्त आता बस इथून पुढे आता फक्त पाहुणे म्हणूनच आले तुम्ही पाहुणे म्हणून यायचे. बरोबर चुकलं बसा. भाऊ बसा. चुकलं बरं का म्हणलं, आमचं काय आम्ही उद्योग पोरीचं केलंय? ऐकून आलो खरंच चुकलं आमचं माफ करा आम्हाला. जा प्या आणि निघा तुम्ही आता. हा बरोबर परत बरं, मी अजिबात कान जाते फुकायचं नाही मदत इकडे. करायला. हा जावा मदत करा अजिबात कान फुकायचं नाही कोणाची. झालं तुमच्या मनासारखं ओके इज्जत राहून द्यायची आपली आपापली इज्जत जावं राहते.